ऑर्गॅनिक मॉर्निंग. ऑर्गॅनिक मॉर्निंग. नमस्कार. आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना आपला परिचय द्या. जालिंदर जगन्नाथ ससे, मुक्काम ससेवाडी, तालुका नगर, जिल्हा अहिल्यानगर. बर ससे भाऊ, आपल्या या शेतामध्ये आपण आज उभा आहेत. हा कांद्याचा प्लॉट आहे. कोणता वाण आहे आणि कधीपासून आपण करतोय हे? लाल कांदे. लाल कांदा. आणि कांदा कधीपासून करताय आपण? 20 वर्षापासून कांदा करतो. 20 वर्षापासून कांदा का? म्हणजे जवळजवळ नगर जिल्ह्यामध्ये आपल्या वाडीचं नाव जे ते सगळ्यांना माहिती कांद्या क्षेत्रामध्ये. बरोबर हो, बरोबर आहे. तर तुमचा या वर्षीचा ऑर्गॅनिक भारत मिशन मध्ये तुम्ही जे तंत्रज्ञान वापरलं, कोणतं तंत्रज्ञान आहे ते? मल्टीप्लायरचं तंत्रज्ञान वापरलं. मल्टीप्लायर तंत्रज्ञान वापरलं आपण. तर काय अनुभव आहे? अनुभव, फवारे आहेत ना कमी लागले. म्हणजे 3 फवारे, शेजारचे जे 6 फवारे झाले, आपले 3च फवारे झाले. 3 फवारण्यामध्ये कांदा चांगला आला. म्हणजे कांद्याचं आहे ना मुळी वाढ बी झाली आणि जमीन बी भुसभुशीत झाली, पात बी चांगली. दाखवू शकता का जमीन कशी भुसभुशीत झाली? जमीन हाताने उकरती, नाही तर पहिली ना उकरत नव्हती हाताने जमीन. ओके. म्हणजे माती जी ती आपली भुसभुशीत झाली. आणि एखादं कांद्याचं तुम्ही दाखवता का कशी, किती साईज झाली त्याची, पांढरी मुळी कशी वाढली? हे बघ मुळे. अरे बा, जारवा. हे बघ जारवा. ओके. तरी आता मला वाटतं ओल कमी आहे, त्यामुळे बरेचसे मुळे तुटलेत, त्या. बरोबर. म्हणजे जारवा भरपूर आहे. आता किती दिवस याला काढायला किती टाइम आहे? 15 दिवस आहे. 15 दिवस आणखी काढायला टाइम आहे. साईज कशी आहे मग त्या मानानं? साईज आता चांगली साईज आहे. लाल कांद्याची. मानकड बी चांगले. 15 दिवसात अजून चांगलं होईल. अजून 2-3 पाणी पाहिजे याला. 3 पाणी आणखी याला पाहिजे. बर. तर बाकीच्या शेतकऱ्यांचा आणि तुमचं काय अनुभव आलेला आहे? अनुभव म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांपेक्षा आहे ना आपल्याला आहे ना फवारे कमी लागले. या मल्टीपायर मुळे काय झालं का, दर 8 दिवसाला आपण फवारे घेतोच मल्टीपायरचे, पण रासायनिक याच्यात आहे ना तर ते औषध मल्टीपायर काय वापरतो 8 दिवसाला. प्रत्येक 8 दिवसाला तुम्ही? प्रत्येक 8 दिवसाला फवारा करतो. दर मंगळवारी फवारा करणार. आणि रसायन खताबरोबर किती? 1 किलो टाकलं होतं. म्हणजे 2 डोस टाकले आपण खताचे. तर 1 किलो आहे ना खतात काढून टाकलं होतं आपण रासायनिक खताबरोबर. बर. तर बाकीचं रासायनिक खत किती कमी झालं? कमी झालं आपल्यापेक्षा, दरवर्षीपेक्षा निम्म कमी झालं. 50% 50% वर झालं, कमी केलं. तर आता हा जो कांदा आहे, तुम्ही आणखी काहीतरी एक नैसर्गिक समस्या सांगत होती जी तूट पडलेली आहे. ते आता रान पाऊस जास्त झाल्यामुळे ना रान ओपाळलेलं होतं. रान ओपाळल्यामुळे 15 दिवस पाणी होतं याच्यात. म्हणजे 15 दिवस याच्यात येताच आलं नाही. बरोबर. मग 15 दिवसांनी खत फवारे, आणि मग सुरुवातीला आपण मल्टीपायर खालून सोडलं, 2 फवारे पाठोपाठ दिले मल्टीपायरचे. मग तिथून पुढं मुळीचं याचं हे सगळं व्यवस्थित झालं. म्हणजे हा जो कांदा होता हा पूर्ण पाण्यात होता. 15 दिवस पूर्ण पाण्यात होता. तरी पण कांदा आज आपला टिकून आहे. टिकून कांदे झाले. थोडे पातळ झालेत पण चांगले साईजला कांदे चांगले झाले. तर आणि पात बी चांगली, आता चांगली पात, कांद्याची पात चांगली, पातदान टिकून आहे. रोगाचं प्रमाण कमी आहे. कमी. काळोखी कशी बाकीच्या पेक्षा? चांगली. काळोखी चांगली, वाढ चांगली आहे. आणि एकंदरीत खर्च कमी, एकदम कमी झाला. एकरी 1.5 एकर मध्ये किती झाला आपला? 10,000 रुपये खर्च झाला. 10,000 खर्च झाला. बरोबर. तर ऑर्गॅनिक भारत मिशन मध्ये तुम्ही सामील झाल्याबद्दल धन्यवाद. बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देणार? मल्टीपायरचा जास्तीत जास्त वापर करावा आणि शक्यतो होता होईल तेवढं. म्हणजे 8 दिवसाला जर फवारे दुसरे मारित होतो आपण, आणि 8 दिवसाला जर फवारे जर मारले तर जास्त रिझल्ट येतो कांद्याला. अरे वा. आणि 3च महिन्याचं पीक आहे ना. 3 महिन्याचं असल्यामुळे काय होतं का, आपल्याला आहे ना कमी वेळेमध्ये ना 8 दिवसाला जर फवारे मारले तर रोग राग कमी होतो. आणि हे पात बी सगळी चांगली होती, साईज बी. बाकीच्या जे कांदा उत्पादक शेतकरी जे लाल मध्ये आज एवढा 40-50 हजार रुपये खर्च करतात, तरी त्यांना या पद्धतीचा अवरेज भेटत नाही. आता तुम्ही याच्यातला कोणताही कांदा जर बघितला तर हे तर सरीवरचा तर आहेच, पण आतमध्ये जरी बघितलं तुम्ही तर कांद्याच्या साईज झालेल्या दिसतात आपल्याला. कोणताही कांदा बघितला तरी चांगले पात टिकून आहे. शेंडा टिकून आहे, पातीचा हिरवगारपणा आहे त्याच्या. बरोबर. तर बाकीच्या शेतकऱ्यांना मल्टीप्लायर तंत्रज्ञान वापरण्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट कसं करायचा? तुमचा कॉन्टॅक्ट नंबर? माझा नंबर आहे 9552
68 86 67. या नंबरवरती तुम्ही या- माहिती देऊ शकता हो सगळ्यांना. हो, सगळ्यांना माहिती देऊ शकतो. ओके, धन्यवाद.